अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्ये भाराक्रांत झाली भूमी. तेणे ब्रह्मास्तवे विष्णू लागोनी. मी अवतरेन क्षिती लागोनी. माया शेषासह विष्णू म्हणे. वसुदेव देवकी विवाहात बैसले दिव्य रथात. आकाशवाणी कंस ऐकत भगिनीसी वधाया सिद्ध झाला. वसुदेव विनवी कंसासी. हिचे संतान अर्पीन तुझसी. धन्य त्या धृताम्यासी साही पुत्र मारिले कंसे. दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशास कारण. कंसाप्रती भिवोन यादव गेले देशोदेशी. देवकीचा 7वा गर्भनेमस्त. योगमाया स्थापी रोहिणीच्या उदरात. संकर्षण नामे विख्यात यादव कुळी जन्मला. अवतार घ्यावया भगवंत प्रकटले वासुदेव हृदयात. तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला. कृष्ण जन्माचा काळ प्राप्त. श्रावण मासी वद्य पक्ष. तिथी अष्टमी मध्यरात्र. सर्वांतरवासी प्रकटला. वसुदेव निघाले बाळ घेऊन. यमुना मार्ग देई दुभंगुन. यशोदेपाशी बाळ ठेवून उचलोनी घेतली महामाया. कन्या घेऊन आला परत. देवकीचे वोसंगी तिला ठेवत. आपोआप झाले पुनःबंदिस्त. द्वारे अर्गळा कड्या कुलपे. महामाया रुदन करी. कंस आला झडकरी. कन्येसी फिरवी गरगर करी. तवती आकाशी झेपावली. म्हणे तुझा वध करणार. वैरी उपजला पृथ्वीवर. तेणे कंस पश्चात्ताप जर्जर. मुक्त केले वसुदेव देवकी. ऐकोनी मंत्रांचे कथन. कंसे धर्मोच्छाद मांडोन. ऋषी संतास पिडोन स्वनाशास सिद्ध झाला. यशोदेसी झाला पुत्र. घरोघरी प्रकटली मात. जन्मोत्सव केला थाटात. नंदे गौरविले सकळ जन. वार्षिक कर भरावयासी. नंद आला मथुरेसी. वसुदेव भेट घेतली तळासी. म्हणे कैसे नूतन बाळ. आता परतावे गोकुळासी. सावध चित्ते पुत्रा रक्षी. वसुदेव सांगे नंदासी. निरोप घेती परस्परांचा. सुस्वरूप धरुनी पूतना. कंसाग्नी आली नंद सदना. नंदलास करविता स्तनपाना. तत्काळ झाली गतप्राण. कृष्णाचे घडले अंगस्पर्शन. ब्रजवासियांनी केले दहन. पूतना झाली पावन. सुगंध सुटला देहाचा. शकटातळी निजविले कान्हासी. वातरूप असुर त्यात प्रवेशी. तान्हा पादाघात करता गाड्यासी. शकट मोडला क्षणमात्रे. कंसे पाठवी तृणावर्तास. आकाशी नेई कान्हास. कृष्णे आवडी त्या कंठास. अपटिल्या भव्य शिळेवरी. न्याहाळता मुख सुंदर. नंदकुमार जांभई देई सत्वर. मुखात दिसता विश्वचराचर. नेत्र मिटले जननीने. गर्गाचार्य येता वज्रात. गोठ्या माझी एकांतात. करविले नामकरण संस्कारास. उभय पुत्रांचे नंदाने. कृष्णध्यानी अखंड वृत्ती. गारहण्याचे मिश करोनी येती. कृष्णदर्शनी लालसा चित्ती. प्रत्यक्ष भक्ती गोपित्या. अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती. म्हणून श्रीलक्ष्मीपती. तया संतोषवी नानापरी. करवी यशोदा स्तनपान. मध्येच कान्हास सोडून. पाहो गेली दुग्ध उन्ह. कृष्णे माठ फोडिला. उखळी बांधोनी कृष्णासी. कार्यार्थ गेली गृहासी. कृष्ण आला परसदारी. यमलार्जुन वृक्ष जेथे. तैसे हे अर्जुन वृक्ष. पूर्वजन्मीचे होते यक्ष. कुबेराचे असती पुत्राक्ष. नळकुबेर मणिग्रीव. यौवन प्रमत्त झाले फार. जलक्रीडा स्त्रियांसह सुंदर. वस्त्रांचेही नुरले भान. नारद शापे भालवृक्ष. वृक्षांसी कृष्णाचे पदस्पर्शन. होता वृक्ष उन्मळोन. सिद्ध दोन प्रकटोन. झाले नतमस्तक मुकुंदा पुढे. समस्त गोप जमले. उत्पात विचार करू लागले. सर्व सपरिवार निघाले. मग पातले वृंदावना. वत्सरूपी धरुनी दैत्य. येवोनी मिसळता कळपात. पाय धरुनी फिरवले मस्त. कृष्ण आदळी भूमीवर.
बकासुरे गिळिला श्री मुरारी, दाह होता टाकिला बाहेरी. कृष्णाने चंचू धरोनी करी, उभे फाडले बकासुराते. वन गमनार्थ केली आयती, पुढे गोमटी वासरे चालती. हास्य विनोद गोपाळ चालती, देखिली अजगर रूप गुहा. वत्स्यासह रिघाले मुखाभीतरी, कृष्ण वाढे कंठी अजगरी. प्राण निघता अतिदुस्तरी, अघासुर सद्गती पावला. गोप आले यमुना तीरी, सर्वांनी घडली शिदोरी. गोवत्स शोधाया गेला हरी, परिब्रह्माने सर्वा निजलोकी. सर्व रूपे धरी हरी, पाहे विश्व निर्माणकारी. म्हणे लीला अतर्क्य खरी, ठेवी माथा चरणी तया. ब्रह्मा करोनी स्तवन, तुझ्या सगुण रूपाचे गुण. म्हणे जाणण्या समर्थ कोण, कृष्णाने गेला स्वस्थानी. कृष्ण सकाळा करी पूर्ववत, भोजन केले गोपा समवेत. सायंकाळी घराघरात, अघासुर वृत्त गाजे. श्री बलरामाचे इच्छेपुरती, गोपाल गेले ताडवनाप्रती. रास भास वृक्षावरी आपटी, धेनुक उद्धारिले हलधराने. प्याले डोहातील विषजल, पिता मृतप्राय झाले सकल. अमृत दृष्टीने पाहता नंद बाळ, जीवित होय गोपी गाई. सर्पापासून विषमुक्त, करावया डोहातील उदक. कृष्ण उडी घाली जलात, त्यास नाग विळखा घाली. कृष्ण फुगवी आपुला देह, फणीवर नाचे वासुदेव. आज्ञा घेवोनी स्त्री पुत्रांसह, कालिया गेला रमणक द्वीपी. तव तो पातली संध्याकळ, म्हणून तेथेची राहिले सकळ. रात्री पेटला वडवानळ, कृष्णे गिळला दावाग्नी. सौभरींच्या अनिच्छेने, मासे खाल्ले गरुडाने. मत्स्यभक्ष प्रमादाने, मृत्यूशाप दिधलासे. प्रलंब कपटे मिसळी गोपात, कुरघोडीचे खेळात. त्याने पळविला बलरामास, पावला मृत्यू मुष्टीप्रहारे. गायी गेल्या गुंजवनी, त्यांना शोधी नीलमणी. हाका मारी हरीची वाणी, हंबरत आल्या धावोनी. तेवढ्यात वणवा पेटला, श्रीहरी म्हणे नेत्र झाका. अग्निसारा त्याने गिळला, ईश्वर कळला गोपाळांचे. भावे करिता भगवत भक्ती, भक्तावरी नाना संकटे येती. तीही धरावे धैर्य चित्ती, रक्षक समर्थ जाणोनी. वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी, वनात क्रीडतसे वनमाळी. सवे राम आणि सवंगडी, थाट चरती गायीचे. सुखद ऐशा शरद ऋतुत, नवान्न प्राशनादी महोत्सव होत. नगर ग्रामे समृद्ध होत, नित्य समृद्धी गोकुळा. श्रीकृष्ण करिता वेणुवादन, मोहित होती अंतःकरण. म्हणे धन्य वेणू आम्हाहून, गोपी सांगती परस्परा. कृष्ण व्हावा आपुला पती, गोपी कात्यायनी व्रत करती. विवस्त्र उतरल्या जलांतरी, तेणे वस्त्रे हरी श्रीहरी. घटिले देव हेलन, म्हणून नमिला नंदनंदन. म्हणे मनोरथ करीन पूर्ण, जावे आपल्या घरोघरी. रामकृष्ण आणि गोपाळ, गायी चारता गेले दूर. मध्यान्नी म्हणती गोपाळ, क्षुधा शांतीचा उपाय करा. अनुज्ञे मागे यज्ञपत्न्यांसी, आणले चतुर्विध अन्नासी. हरी आशिष देई साध्वींसी, क्षुधा शमविली गोपांची. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे दशमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.